तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. संमेद अजित चौगडी. संपूर्ण पत्ता काय? राहणार तिवणी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. तुमच्या गाईला काय तक्रार होती जरा सांगा सुरुवातीला. आमच्या गाईला तक्रार होती, गाईला भरवलं, माजर आली भरवलं तर ही गाभण राहत नव्हती. परंतु हिला आता कमीत कमी 14 वेळा भरवलं आहे. 14 वेळा भरवली होती, तरी 14 वेळा भरवून सुद्धा राहिलेली नाही. राहिली नाही. बर, मग तुम्ही त्याच्यासाठी काय केलं आता शेवटला? कुठलं काय औषध वापरलं? आम्ही अपेक्षा सोडली होती त्या गाईची. बर. तरी पण व्हॉट्सअपवर आम्ही कोण औषध देते का हे बघत होतो. बर. मग त्यानंतर तुमचा नंबर मिळाला. साहेबांचा नंबर मिळाला. बर. तर पाटील साहेबांनी म्हटलं आम्ही गाई असं माझ्याकडे येते परंतु गाब जात नाही. तर त्या पाटील साहेबांनी आम्हाला औषध दिलं. बर. काय किंमत आहे त्या औषधाची? त्या औषधाची किंमत 1250 रुपये आहे. बर. काय नाव आहे त्या औषधाचं तुम्ही सांगू शकाल? कम्फर्ट नावाचं औषध आहे. बर. तरी 10 दिवसाचा कोर्स आहे. बर. 10 दिवसाचा कोर्स झाल्यानंतर गाई माझ्याला आली. माझ्याला आल्यावर गाईला भरवलं. डॉक्टरांनी पण म्हणल्या गाई चांगली माझ्याला आली, गाव धरेल. ह्याच्या अगोदर तुम्ही जे वेगवेगळ्या प्रकारचे औषधं वापरला त्याच्यामध्ये आणि ह्या औषधामध्ये डॉक्टरांचं काय म्हणणं पडलं? डॉक्टर म्हणतात हे औषध चांगलं आहे. डॉक्टर म्हणले 100 वेळा भरण्यापेक्षा हे औषध घालून भरलं चांगलं आहे. आता तुझ्या गाईला डॉक्टर मला म्हणले तुझ्या गाईला आता 14 वेळा भरले, 14 वेळा भरल्यावर पैसे किती झाले बरोबर असं म्हणले. बरोबर बरोबर. तुम्ही ह्या औषधानं पूर्ण समाधानी आहे? हा, मी तर या औषधामुळे समाधानी आहे. आणि माझी गाई कुठली पण येऊन दे आणि जरी भरवायचं असलं तरी औषध घालूनच मी भरवतो. बरोबर. आणि महत्वाचं म्हणजे तुमची गाय जी गाभण राहत नव्हती त्यावेळी तुम्ही विक्रीला काढल्यावर त्याची किंमत किती होती पूर्वी? त्याची किंमत कोण 20 ला मागणार, कोण 23 ला मागणार, कोण 25 ला मागणार. बरं. आणि आता गाभण राहिल्यानंतर तर त्याची आता किंमत किती झाली? डॉक्टर म्हणजे मागणी कितीला आली? आता 55,000 60,000 अशी मागणी आहे. म्हणजे तुमचं औषधामुळे 1200 रुपयाच्या औषधामुळे तुमच्या गायीची किंमत पण वाढली आणि तुमचं नुकसान पण पुढचं वाचलं. बरोबर. तुम्ही समाधानी आहे? मग आम्ही समाधानी आहे, आमची गाई पण समाधानी आहे. ओके ओके. धन्यवाद साहेब.